हो. आणि हे वाटाणे भिजून ठेवलेले आहे. त्यात कोणत्याही प्रकारची चांगली आता सुरुवातीला तांदूळ धुवून आणि पाणी उकळलेलं आहे, स्वच्छ करून ठेवलेले आहे. आता धुवून टाकून द्यायचं आहे बासमती. फोडणी देताना जिरं, मसाला, हळद आणि तिखट, चवीनुसार मीठ. शिजवण्यासाठी वटाणे शिजायला टाकत आहे. ताट कुठे का रे? या दीदीला माहिती सर. नाही एकदम व्यवस्थित आहे. मुलं पण येत नाही. आणि त्याच्याच खाली फोटोचा ऑप्शन आहे, एक क्लिक दाबून द्या खाली फोटो येतो. आज घोडदगाव या शाळेला भेट दिली असता या ठिकाणी शापा अंतर्गत विद्यार्थ्यांना जो सकस आहार शिजवला जातो तर त्याची पाहणी केली असता म्हणजे सुरुवातीपासून पूर्वतयारी ते आहार पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारची स्वच्छता या ठिकाणच्या स्वयंपाकीन ताई आहेत तर त्यांनी चांगल्या प्रकारची स्वच्छता या ठिकाणी ठेवलेली आहे आणि पूर्वतयारीपासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना आज वाटाण्याची उसळ आणि भात या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये पूरक आहार जो टाकला जातो त्याच्यामध्ये बटाटे टमाटे आणि जे मसाल्याचे पदार्थ मसाला जो वापरला गेलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस पाककृती तयार होत होती तर त्याचा स्वादसुद्धा या वातावरणामध्ये जवळच होता. एवढी चांगल्या दर्जाची आहार या ठिकाणी बनवला गेला आणि विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी त्या आहाराचा स्वाद चांगल्या प्रकारे घेत होते. विद्यार्थ्याची प्रतिक्रिया घेतली असता विद्यार्थ्यांना या ठिकाणी शाळेमध्ये जो आहार दिला जातो तर विद्यार्थ्याला अतिशय तो आवडतो आणि त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी येथील ज्या
आहार आहे तर तो आहार घेण्यासाठी मात्र उत्सुकलेले असतात. तर अशा प्रकारचं या ठिकाणी पाहणी केली असता चांगल्या दर्जाचा आहार या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिला जातो आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यामध्ये एक प्रकारचं जे काही सकस आहार विद्यार्थ्यांना मिळावा तर त्याचा एक उत्कृष्ट अशा प्रकारचा एक नमुना या ठिकाणी मला पाहायला मिळालेला आहे. ठिकाणी शालेय वर्गामध्ये अध्यापनाच्या संदर्भामध्ये भेट दिली असता सेतू अंतर्गत भाषा आणि गणित याविषयी वर्गात जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थी त्यांच्यामध्ये काय क्षमता आहेत, भाषा आणि गणित पाहणी केली असता तर या ठिकाणची शिक्षकाची मेहनत त्या ठिकाणी दिसून आली. वर्गामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य कृती पाहायला मिळाल्या ज्याचा उपयोग विद्यार्थी त्यांच्या अध्ययनामध्ये करून घेतात आणि या ठिकाणचे शिक्षक अतिशय मेहनत घेतात आणि त्याच्यामुळे या शाळेचा दर्जासुद्धा चांगल्या प्रकारचा आहे. या ठिकाणी शाळेकडे पाहिल्यानंतर किंवा या ठिकाणी आल्यानंतर ही एक जिल्हा परिषदेची शाळा आहे असं कुठेही भासत नाही आहे. चांगल्या प्रकारची एखादी इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर अशा प्रकारचं या ठिकाणचं वातावरण येथील शिक्षकांनी गावातील जे पालकवर्ग आहे यांनी सुद्धा शाळेला सहकार्य करून ही एक शाळा चांगल्या प्रकारची बनवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही शाळा एक प्रकारचं तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात सुद्धा चांगल्या प्रकारचे एक गुणवत्तेचा एक उत्कृष्ट नमुना असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे सर्व शिक्षकांना सुद्धा मी शुभेच्छा देतोय आणि ही शाळेचा दर्जा अजून चांगल्या प्रकारचा व्हावा, नाव लौकिक व्हावं अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो.